माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी प्रश्न विचारला होता आणि त्यांनी देखील मनमोकळेपणे मला उत्तर दिलं होतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमचे लोक जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवतायत. आमच्या कोकणामधली बहुतांशी घरं बंद आहेत. लोक चाकरमानी म्हणून मुंबई पुण्याकडे आहेत, त्यांची घरं जबरदस्तीने उघडून त्यांच्या घरामध्ये मीटर बसवतायत. याबद्दल तुमची भूमिका काय? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कोणाच्याही घरामध्ये आम्ही जबरदस्तीने मीटर बसवणार नाही. आज जबरदस्तीने मीटर बसवून या ठिकाणी आपण ते डिजिटल मीटर बसवलेले आहेत. कोण आहे? कोण? अदानी? काय अदानीचे दलाल आहोत आम्ही? अदानीचे मीटर सकाळ संध्याकाळ बसवायला, ते मीटर बसवल्यामुळे लाईट बिल कमी येईल सांगितलं. कितीतरी लाईट बिल त्या दिवशी सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाच्याच कोणतरी तर महिला आमदार म्हणाल्या की पूर्वी मला 22-23 हजार बिल येत होतं, आता 3-4 लाख रुपये बिल यायला लागलं, असं ते तिथं त्या ठिकाणी सांगत होत्या. आज आपण ते मीटर बसवलेत, लोकांना रिलीफ मिळायच्या ऐवजी लोकांना फार मोठा त्रास होतोय. आपण काय सांगितलं या सभागृहामध्ये 2030 साली 100% प्रत्येकाच्या घरामध्ये आम्ही सोलर लाईट त्या ठिकाणी देणार आणि 2030 ला विनामूल्य लाईट लोकांना देऊ. त्याची सुरुवात या सभागृहात आजपासून मी जाहीर करतो. अशा पद्धतीचं वक्तव्य तुमच्याकडून झालेलं आजही रेकॉर्डवर आहे. आज आपण जर बघितलं तर 2030 साली सोडा, कुठले सोलर लाईट बसतायत? तुमच्या सोलर लाईट योजनेचा तुम्ही किती मोठेपणा सांगा, तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं, तुमचं कौतुक झालं, तुमचं काय तिकडं गिनीज बुक वर्ल्ड मध्ये काहीतरी नाव गेलं, ठीक आहे, आम्हाला आनंद आहे, आमच्या राज्याचा मोठेपणा आहे. पण तुमच्या ह्या सोलर लाईटचा आणि तुमच्या या डिजिटल मीटरची योजना म्हणजे कृषी आपण योजना जी होती, विमा योजना, 1 रुपया शेतकऱ्याला शेतकऱ्यानं भरायचा आणि आम्ही सगळे पैसे शेतकऱ्याला विमा कंपन्यामार्फत देणार हे सांगितलं. ती योजना तुम्ही आज बंद केली. फायदा कंपन्यांचा लाखो करोडो रुपये कोटी तुम्ही केलात, शेतकऱ्यांना मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. तसंच हे तुमच्या सोलर लाईटचं झालंय, सोलर पंपाचं झालंय. तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पैसे इतके भरून एवढे पैसे लोकांचे गोळा केलेत आणि लोकांना मात्र आता वेळेवर त्या ठिकाणी लाईट मिळत नाही. या मुंबईमध्ये मला आठवतंय, या मुंबईमध्ये एकदा कधीतरी आम्ही पलीकडच्या बाजूला होतो, एकदा मुंबईमध्ये कधीतरी लाईट गेला होता. जितेंद्रजी तुम्हाला आठवतं काय बघा? एकदा मुंबईमध्ये लाईट गेला होता, हे सभागृह अख्खं दणाणून सोडलं होतं लोकांनी. या सभागृहामध्ये विरोधी पक्षानं त्यावेळेला पाकिस्तानशी संबंध जोडण्यापर्यंत आरोप केले होते आणि चौकशी वगैरे नेमली गेली होती. गेले 2-3 महिने मुंबईमध्ये सुद्धा सारखा लाईट जातोय, ग्रामीण भागामध्ये जातोय, पण मुंबईमध्ये सुद्धा सातत्यानं लाईट जातोय. हे तुम्हाला प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल. न पेक्षा मुंबईमध्ये कधीही लाईट जात नव्हता, विद्युत प्रवाह खंडित होत नव्हता. आता सकाळ संध्याकाळ मुंबईमध्ये कधीही लाईट जातो. आता कुठे गेला पाकिस्तान? आता कुठे गेल्या चौकशा? आता काय झालं? का जातोय लाईट? आपण अदानीला सगळ्या गोष्टी दिल्या. टाटाचं पॉवर हाऊस चालू आहे की नाही मला माहित नाही, कारण मुंबईला टाटा लाईट त्या ठिकाणी पुरवत होती आणि म्हणून तोपर्यंत सगळं व्यवस्थितपणे चाललं होतं. आता काय झालं त्याचा विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.